हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत ऑप्शन सेलिंग बद्दल. ओके, की ऑप्शन सेलिंग मध्ये आपण जनरली ट्रेड्स कशा बनवू शकतो किंवा त्या पार्टचं लॉजिक काय आहे. आणि ॲज अ ट्रेडर आय नो दॅट की खूप जण असतात जे वर्किंग असतात वेगवेगळ्या फील्डमध्ये, कधी कोणाचा बिझनेस असतो, राईट. सो तेवढा जास्त टाइम देऊ नाही शकत. बट ॲज अ ट्रेडर जर मला तिथे ट्रेड बनवायची असेल तर अपॉर्च्युनिटीज कशा फाइंड आउट करायच्या ते आज आपण डिस्कस करूया. सो लेट स्टार्ट विथ द कन्सेप्ट. आणि जास्त जो आहे तो टाइम आपण इंट्रोडक्शनला इन्व्हेस्ट तरी नको करूया. ओके, सो सिम्पल बघा, जर मी ऑप्शन्स सेलिंग बद्दल सांगायचं म्हटलं ठीक आहे. ऑप्शन सेलिंग जनरली काही लोक डिरेक्शनल पण करतात, काही लोक नॉन डिरेक्शनल पण करतात. सो आज आपण डिस्कस करणार नॉन डिरेक्शनल ऑप्शन सेलिंग बद्दल. ओके, थोडंफार बेसिक्स मी स्टार्ट करतो, त्याच्यानंतर आपण ॲडव्हान्समध्ये घुसूया. ओके, सो लेट सी. जर हा एक रेजिस्टन्स लेवल आहे सपोज, आणि हा एक आहे सपोर्ट लेवल. ओके, सपोज मार्केट काही असा मोमेंटम देतो आणि ह्याच रेंजमध्ये राहिला, लाईक दिस इथे मोमेंटम देतोय. जर ह्याच रेंजमध्ये मार्केट आहे तर ॲज अ ऑप्शन सेलर जो आहे तो मला प्रॉफिट आहे इथे. ओके, जर मार्केटने डिरेक्शन घेतली तर इथे लॉस आहे, जर मार्केटने इथे डिरेक्शन घेतली तर लॉस आहे, राईट. सो जनरली आपण काय करतो, जर मला रेजिस्टन्स दिसला इथे तर मी इथे येऊन कॉल सेल करणार, आणि जर इथे सपोर्ट दिसला तर मी इथे येऊन पुट सेल करणार. ओके, ह्या सिंपल कन्सेप्ट आपण इथे फॉलो करतो. ओके, नाव ह्या गोष्टीमध्ये जर मी लक्षात बघायचं म्हटलं तर आपल्याला काय पाहिजे, मार्केट जो आहे तो साइडवेज असला पाहिजे किंवा रेंज बाउंड असला पाहिजे. रेंज बाउंड म्हणू शकतो किंवा साइडवेज. ओके, जर मला ह्या मोमेंटम बघायला मिळतं तर मार्केट एक तर रेंज बाउंड असला पाहिजे किंवा मार्केट जो आहे तो साइडवेज कंडिशनमध्ये असला पाहिजे. ठीक आहे. नाव बेनिफिट कधी मिळणार, जर मी कॉल सेल केलं इथे सपोज आणि इथे मला 100 रुपये इथे प्रीमियम मिळालं, इकडे सपोज मिळालं आहे की 80 रुपये. ठीक आहे, आणि इथे जेव्हा डीके होणार, सपोज इथे 5 दिवस एक्सपायरीला बाकी आहेत, ते झाले एकच दिवस. सो ह्याचा जो आहे तो टाइम डीके होणार. टाइम डीकेमुळे काय होणार की माझा प्रीमियम जो आहे तो ड्रॉप होणार. सो 100चे सपोज झाले 8 रुपये किंवा 10 रुपये, इथे झाले 10 रुपये, एक दिवस बाकी एक्सपायरीला सपोज. तर 100चे 10 रुपये झाले म्हणजे इथे 90चा प्रॉफिट आहे, इथे 80चे 10 रुपये झाले म्हणजे मला ऑलमोस्ट 70चा प्रॉफिट झाला आहे, राईट. सो टाइम डीकेमुळे कुठेतरी आपण इथे पैसे कमवतो, राईट. नाव सिम्पल बघा, जेव्हा पण आपण कोणती एखादी रेंज बनवत असतो तेव्हा आपल्याला खूप वेगवेगळे पॅरामीटर्स बघावे लागतात. जसा पहिला पॅरामीटर जर मी सांगायचं म्हटलं, थोडंफार मी याला वरती इथे शिफ्ट करतो. ओके, पहिला जर पॅरामीटर मी सांगायचं म्हटलं तर पहिला मला IVR आणि IVP कॅल्क्युलेट करावं लागतं. IVR आणि IVP. सो IVR आणि IVP काय जनरली, सो इम्प्लाइड व्होलॅटिलिटी रँक आणि इम्प्लाइड व्होलॅटिलिटी पर्सेंटेज जनरली आपल्याला बघावं लागतं, राईट. आता ते काय आहे तो सांगतो तुम्हाला की करंट पर्टिक्युलर स्टॉकचा जो IV आहे तो त्याच्या हायवरती ट्रेड करतोय की तो स्टॉकचा IV त्याच्या लोवरती ट्रेड करतोय. ओके, फायदा काय समजून बघण्याचा IVR IVP. समजा जर IVR आणि IVP हायवरती ट्रेड करतात म्हणजे मार्केटची व्होलॅटिलिटी करंटली हायवर ट्रेड करते, दॅट मीन्स की कुठेतरी जी अपॉर्च्युनिटी आहे ती प्रीमियम जास्त मिळते आपल्याला, एक्सपेन्सिव्ह प्रीमियम मिळते. सो ॲज अ सेलर जर मला एक्सपेन्सिव्ह प्रीमियम मिळते सो तो एक बेनिफिट आहे, कारण नेक्स्ट टाइम जेव्हा व्होलॅटिलिटी ड्रॉप होईल किंवा नंतर व्होलॅटिलिटी ड्रॉप होईल तर प्रीमियम ड्रॉप होणार, त्याचा मला पैसा मिळणार, राईट. तेच जर मला समजलं की IVR आणि IVP लोवरती ट्रेड करते, दॅट मीन्स व्हॉट की प्रीमियम जे आहे ते स्वस्त आहेत. सो थोडं कुठेतरी ते आपल्या फेवरमध्ये नाही येणार, कारण स्वस्त आपण विकतोय, स्पेसिफिकली सेल करतोय, आणि जर उद्या जाऊन जर महाग झालं तर कुठेतरी आपल्याला लॉस बघायला तिकडे मिळेल, राईट. सो त्यामुळे आपण जो आहे तो काय करणार की IVR आणि IVP बघणार की आपल्या फेवरमध्ये आहेत का. ओके, त्यानंतर जो आहे तो आहे थीटा स्पीड. ओके, की माझा जो थीटा डीके आहे तो ड्रास्टिकली डीके होते या की खूप मायनर इम्पॅक्ट देते. सिंपल बघा, जर मी OTM कॉल ऑप्शन सेल करतो किंवा पुट ऑप्शन सेल करतो, डेफिनेटली मला त्याच्यात टाइम व्हॅल्यू जी आहे ती हळूहळू डीके होणार. पण जी डीके होण्याची प्रोसेस आहे ती फास्ट आहे की स्लो आहे ते बघावं लागेल. जर डीके फास्ट होत असेल दॅट मीन्स ॲज अ सेलर तो माझ्यासाठी बेनिफिट आहे, आणि तोच जर डीके स्लो असेल तर कुठेतरी जो आहे तो बेनिफिट नाही आहे इकडे. सो थीटा डीके कुठेतरी आपल्याला फेवरमध्ये ठेवावं लागणार. ओके, तिसरी जी गोष्ट इथे येणार ते येणार की
थोडं मी ह्याला हे करते इथे, ती येणार इथे गामा रिस. ओके, आता गामा रिस ही जनरली बघितलात तुम्ही तर बघा, कधी कधी तुम्ही पाहिलं असेल मार्केटमध्ये की 20 रुपयाचा प्रीमियम, 30 रुपयाचा प्रीमियम डिरेक्टली जाऊन 150ला क्लोज होते, 250ला क्लोज होतो, राईट. सो जो 10x चेंज होतो, ऑलमोस्ट 100% चेंज होतो, राईट. सो इंटू जर मी बघायला गेलो ॲज अ सेलर विचार करा तुम्ही 30चा प्रीमियम विकला आहे आणि तो झाला 250. सो विचार केला किती जो आहे तो लॉस आहे तुम्हाला, राईट. सो गामा रिस्क जी आहे बिकॉज ऑफ दॅट येते, गामाची जर व्हॅल्यू ॲक्टिव्ह होते तुमचा डेल्टा जास्त वाढतो आणि डेल्टामध्ये तुमचा प्रीमियम खूप फास्ट वाढतो, राईट. सो गामा रिस्क ॲज अ सेलर बघायला गेलो तर आपल्या फेवरमध्ये नसतो. बायरच्या पर्स्पेक्टिव्हने बघितलात तर गामा रिस्क कुठेतरी तुमच्या फेवरमध्ये असणार, बट फ्रॉम द सेलर्स पर्स्पेक्टिव्ह कुठेतरी जो आहे तो आपण थोडं इथे लॉस मेकिंग होऊ शकतो बिकॉज ऑफ द गामा जर ॲक्टिव्ह झाला तर. अँड द लास्ट थिंग जर मी ह्याच्यामध्ये सांगायचं म्हटलं तर तो आहे ट्रेंड स्कोर. ओके, आता ट्रेंड स्कोर काय असतं, जनरली ट्रेंड स्कोर तुम्हाला हे हेल्प करतो की त्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये किंवा त्या इंडेक्समध्ये ट्रेंड आहे की नाही. ओके, जर सपोज त्या स्टॉकमध्ये ट्रेंड असेल दॅट मीन्स व्हॉट, सपोज बुलिश ट्रेंड असेल, सो मला काय करावं लागेल, कॉल ऑप्शन जो मी 300 पॉईंटवर सेल करतो तो मला 500 पॉईंटवर सेल करावं लागेल आणि पुट फक्त 200 पॉईंटवर सेल करावं लागेल, कारण बुलिश मार्केट आहे. जसं सपोज मार्केट इकडे असं बुलिश चाललं आहे तर मी काय करणार, मी कॉल ऑप्शन इथे सेल करणार आणि पुट ऑप्शन एवढाच सेल करणार. सो रेंज माझी अशी बनणार, जर मार्केट हलका जरी बुलिश आला विच इज फाईन, जर मार्केट बॅरिश आहे असा तर मी काय करणार, इथे पुट ऑप्शन जो आहे थोडा मी इथे ड्रॉ करतो, ठीक आहे. मार्केट सपोज जर असा खाली चालला आहे तर मी काय करणार, इथे पुट ऑप्शन इथला सेल करणार आणि कॉल ऑप्शन एवढाच सेल करणार. सो मार्केटमध्ये डिरेक्शन आहे बॅरिशवाली, त्यामुळे जर मार्केट जरी तरी खाली गेला तरी मला एक बेनिफिट बघायला मिळू शकतो, राईट. सो मार्केटमध्ये ट्रेंड आहे का, माइल्ड ट्रेंड आहे का, की स्पेसिफिकली स्ट्रॉंग ट्रेंड आहे, राईट, ते आपल्याला बघा, की ऑस्किलेटिंगमध्ये आहे ते आपल्याला बघावं लागतं, राईट. सो हे सगळे पॅरामीटर्स कॅल्क्युलेट करून जर मला ऑप्शन सेलिंग करायची असेल तर कुठेतरी एक स्ट्राईक रेट मेंटेन होतो जो असतो 66%चा आणि ओव्हरऑल ऑलमोस्ट त्याच्या आसपास, राईट. बट जर मी हे सगळे कन्सेप्ट ॲड करतोय तर मी ह्याला इझिली 84% स्ट्रेच आउट करू शकतो. कसं, सिम्पल बघा, विथ द हेल्प ऑफ ऑप्शन रायटर टूल. ओके, 84%चं लॉजिक काय आहे, कारण इथे आपण टेक्निकली थोडाफार जो आहे ना तो बायस पर्स्पेक्टिव्ह पण बघतोय, राईट. सो बघा 100% स्ट्राईक रेट तर कोणाचा नसेल, स्ट्रेलाचा ॲज इट इज 66% स्ट्राईक रेट येतोच का, कारण सपोज जर मी एक कॉल ऑप्शन सेल केला आहे, ओके, एक कॉल सेल केला आहे तर जर मार्केट त्याच लेवलला राहिला किंवा त्याच्या खाली राहिला तर मला प्रॉफिट आहेच, मार्केट वरती गेला तर मला लॉस आहे त्याचा, राईट. सो आउट ऑफ 1 2 3 डिरेक्शन, बुलिश बेरिश साईडवेज, मला आउट ऑफ 3 2 डिरेक्शनमध्ये तर प्रॉफिट होतोच आहे. सो ॲज इट इज मला 66% स्ट्राईक रेट सेलरचा मिळतोच आहे. बट ह्या सगळ्या कंडिशनमध्ये ना आपण बायचा पर्स्पेक्टिव्ह पण बघतो की बायच्या थ्रू बाय मार्केटचा मोमेंटम काय, त्यामुळे आपण पूर्ण पर्सेंटेज ॲड नाही करू शकत बायरचा, राईट. त्यामुळे जर त्याचा हाफ जरी ॲड करतो आपण तर 84% स्ट्राईक रेट येतो, जो की एक चांगला स्ट्राईक रेट मेंटेन केला जातो. ॲज अ सेलर जर 84% स्ट्राईक रेट चांगला प्रॉफिटसोबत आपण मेंटेन करू शकतो. तुम्हाला 90% पण मिळेल, 93% पण मिळेल, बट त्याच्यामध्ये प्रॉफिट कमी मिळेल किंवा नो प्रॉफिट नो लॉसमध्ये तुम्हाला बघायला मिळेल, राईट. बट 84 एक असा आहे जो आपण अचीव्ह करू शकतो. ओके, सो त्यासाठी आपण काय करणार, आपण येणार कॉन्सेप्टच्या स्क्रीनवरती, ट्रेडिंगवरती मी इथे येणार आणि मी येणार ऑप्शन रायटरवरती. ओके, नाव पहिला मी तुम्हाला याचा इंटरफेस सांगतो, त्यानंतर आपण ह्याचा ओव्हरऑल जो आहे तो ट्रेड्स कशी बनवतात ते बघूया. ओके, सो जर तुम्ही इथे नीट पाहिलात तर इथे टॉपला जो आहे तो स्टॉक सिलेक्शन, इंडेक्स सिलेक्शन आहे. जर तुम्हाला एखादा स्टॉक किंवा इंडेक्स सिलेक्ट करायचं असेल यू कॅन सिलेक्ट इट. त्यानंतर इथे आहे एक्सपायरी डेट, की कोणत्या एक्सपायरीचे ऑप्शन्स तुम्हाला ट्रेड करायचे ते तुम्हाला इथे बघायला मिळतील. त्यानंतर इथे डेज टू एक्सपायरी, की किती दिवस बाकी आहे. जसं मी रेकॉर्ड करतो 18 तारखेला आणि 19 सप्टेंबर एक्सपायरी, त्यामुळे एकच दिवस बाकी दाखवते, त्यामुळे 1 डेज दिसते तिथे. रेंज इंडिकेटर म्हणजे कॉन्सेप्ट इंडिकेटर, याच्यात बरेच तुम्हाला इंडिकेटर्स अजून बघायला मिळतील. ओके, त्यानंतर जर तुम्ही इथे पाहिलात ना, आपण रायटिंग अट्रॅक्टिव्हनेस इथे पाहिले, IVR, IVP, थीटा स्पीड, गामा रिस्क मीन्स व्हॉट, इम्प्लाइड वाटी रँक, इम्प्लाइड वाटी पर्सेंटाईल, थीटा स्पीड, गामा रिस्क. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण स्टार्टिंगला पाहिल्या हा सगळ्या कॅल्क्युलेट करतोय. ओके, नंतर इथे तुम्हाला एक अप्पर रेंज आणि लोअर रेंज प्रोव्हाइड केली जाते, की मार्केट त्या पर्टिक्युलर दिवसासाठी किंवा त्या पर्टिक्युलर डे शेड्यूलसाठी कोणत्या रेंजमध्ये राहू शकतो. अप्पर रेंज ही असू शकते आणि लोअर रेंज ही असू शकते. ओके, आणि जर तुम्ही इथे पाहिलात तर इथे हा जो बॉक्स आहे ना, इथे तुम्हाला एक सिग्नल दिला जातो जो की असतो रेड, येल्लो आणि ग्रीनमध्ये. ओके, सो जेव्हा पण एखादा ग्रीन सिग्नल असेल त्यावेळेस तुम्हाला जो ट्रायंगल इथे सांगितलं आहे, जे लेग्स इथे सांगितले आहेत
ते तुम्ही डिरेक्टली इथे जाऊन सेल करू शकता, राईट. आणि जर येल्लो असेल, येल्लो मीन्स मॉडरेट आहे थोडाफार, की थोडाफार रिस्क होण्याचे चान्सेस आहे तिकडे आणि थोडाफार आपण रिस्क फॅक्टर इथे बघू शकतो. 1:1 कुठेतरी अचीव नाही होते, त्यामध्ये येल्लो दाखवते. रेड मीन्स वॉट, की 1:1च्या थोडा लांबच आहे तो, कुठेतरी लॉस मेकिंग जास्त वाटेल. लुक्रेटिव्ह मीन्स 1:1च्या आसपास आहे, राईट. जसं सपोज जर मी आजच्या दिवसासाठी बघतो तर मला हा ट्रायंगल सजेस्ट केला जातो आहे, ज्यामध्ये माझा जो टार्गेट असणार आहे तो असणार आहे 193 रुपीज आणि स्टॉप लॉस असणार आहे 303. सो नॉट परफेक्टली 1:1 आहे, पण 1:1च्या क्लोज आहे, त्यामुळे तो येल्लो इंडिकेशन देतो आहे, राईट. ह्याच्यामध्ये जर मी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर एक सिम्पल सेटअप बघा. काय करायचं आपल्याला, सिम्पल. जसं इथे निफ्टी आहे, निफ्टी सिलेक्ट केलं मी, नेक्स्ट एक्सपायरी सिलेक्ट करतो. ओके, आता 8 दिवस बाकी आहेत एक्सपायरीला. सपोज मला ह्याला 4 दिवस होल्ड करायचं, ओके. सो त्या बेसवरती कोणती रेंज जी आहे ती मला इथे बघायला मिळेल, राईट, यू कॅन सी. आणि त्या रेंजसाठी कोणता जो स्पेसिफिकली टार्गेट असणार आहे माझा बेस्ड ऑन द मॉनिटरी बेसिस, ते तुम्ही इथे बघायला मिळेल. आणि स्टॉप लॉस काय असणार आहे बेस्ड ऑन द PNL, तो तुम्हाला इथे बघायला मिळेल, राईट. सो ही एक गोष्ट इथे खूप चांगली आहे. दुसरी गोष्ट मध्ये जर मी सांगायचं म्हटलं, ह्याच्यामध्ये बरेच इंडिकेटर्स आहेत, जसं बॉलिंजर बँड, की जर बॉलिंजर बँडची जर रेंज असेल बेस्ड ऑन दी बॉलिंजर बँडची हायर रेंज आणि अप्पर रेंज आणि लोअर रेंज काय असली पाहिजे तिथे तुम्हाला बघायला मिळेल. आणि त्या बेसवरती जर तुम्हाला ग्रीन सिग्नल पाहिजे तर इकडे पण तुम्हाला ग्रीन सिग्नल बघायला मिळतो. आणि टार्गेट प्रॉफिट काय असलं पाहिजे आणि स्टॉप लॉस काय असला पाहिजे ते सुद्धा इथे बघायला मिळेल तुम्हाला. त्यानंतर आहे स्पेसिफिकली झेड स्कोर. झेड स्कोर हा जनरली तुम्हाला स्टँडर्ड डिव्हिएशनच्या बेसवरती सांगतो की किती स्टँडर्ड डिव्हिएशन वरती आणि खाली जर तुम्हाला स्पेसिफिकली पाहिजे तर झेड स्कोर आपण कॅल्क्युलेट करून त्यामध्ये करू शकतो, ओके. त्यानंतर जे आहे ते आहे स्ट्रॅडल रेंज. स्ट्रॅडल रेंज जनरली तुम्हाला सांगतं की कंबाईन प्रीमियमच्या बेसिसवरती किती जो आहे तो स्पेसिफिकली माझी रेंज बनेल. जसं मी सपोज स्ट्रॅडल म्हणजे ATM कॉल अँड पुट, तर त्या दोघांचा प्रीमियम कंबाईन केला तर करंट मार्केट प्राईसपासून वरती जो रेंज येईल आणि खाली जी रेंज येईल ती आपली स्पेसिफिकली असणार स्ट्रॅडल रेंज. सो त्या बेसवरती किती टार्गेट प्रॉफिट आणि स्टॉप लॉस असला पाहिजे तो पण इथे तुम्हाला दिसतोय, ओके. त्यानंतर जो आहे तो आहे IV रेंज. IV रेंज मीन्स वॉट, की करंट निफ्टीची व्हॉलॅटिलिटी आहे त्या बेसवरती मार्केटची IV रेंज काय असली पाहिजे किंवा इम्प्लाइड वॉटेजच्या रेंजवरती कोणता स्पेसिफिकली एक मोमेंटम असला पाहिजे ते तुम्हाला इथे बघायला मिळेल, राईट. ते अगेन द लॉजिक इज सेम, टार्गेट प्रॉफिट आणि स्टॉप लॉस तुम्हाला इथे बघायला मिळेल, ओके. अँड द लास्ट वन इज दॅट हायेस्ट OI कॉल अँड पुट. सो सर्वात जास्त कॉल ओपन इंटरेस्ट आणि पुट ओपन इंटरेस्ट कुठे आहे ते तुम्हाला इथे बघायला मिळेल. सो टेक्निकली हा आता सध्या 25,000 वरती दिसतोय, राईट. सो दिस इज द रिझन, बट सजेस्टेड असेल ट्राय टू गो विथ द क्वांटसॅप इंडिकेटर, कारण जो 80-84% जो स्ट्राईक रेट आहे जो आपण अचीव्ह करू शकतो विथ द हेल्प ऑफ दीज थिंग्स, ओके. यामुळे तुम्हाला एक चांगली गोष्ट मिळते जी आहे एक्झिक्यूटची, ओके. जर तुम्ही एक्झिक्यूटवर इथे क्लिक केलात तर यू कॅन सी तुम्हाला इथे ट्रेड मॅनेजमेंटचा ऑप्शन मिळतो, की सपोज जर तुमचा प्रॉफिट जो आहे तो 80% अचीव्ह झाला किंवा तुम्ही वाटल्यास तुम्ही इथे मॉनिटरी स्पेशली तुम्ही टाईप करू शकता. सपोज 900 प्रॉफिट आहे तर 800 अचीव्ह झाला, 850 अचीव्ह झाला, तर तुम्हाला एक अलर्ट आला पाहिजे तर तुम्ही अलर्ट इथे क्रिएट करू शकता. जर स्टॉप लॉस 100% म्हणजे 99%च्या आसपास झाला किंवा 90%च्या आसपास झाला किंवा जी व्हॅल्यू तुम्ही पुट करा त्याच्या आसपास झाला तर तुम्हाला एक अलर्ट आला पाहिजे, ते तुम्हाला मिळेल. त्यानंतर ट्रेल मीन प्रॉफिट आहे, की जर तुम्हाला प्रॉफिट ट्रेल करायचं असेल तर ट्रेल आफ्टर 462, तो 462 प्रॉफिट जर असेल तर त्याच्यानंतर तुम्ही 80 पॉईंट जो पण टार्गेट प्रॉफिट आहे त्याच्यावरती 80 पॉईंट तुमचा ट्रेल होत जाईल. मग हळूहळू तुमचा जो प्रॉफिट जो आहे तो ट्रेल होत जाईल बेस्ड ऑन दी मॅनेजमेंट, ट्रेड मॅनेजमेंट. आणि जर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन पाहिजे तर मोबाईल आणि टेलिग्राम तुम्ही इथे लिंक करू शकता. मोबाईल नोटिफिकेशन आणि टेलिग्राम पण तुम्ही इथे लिंक करू शकता. सो एक बॉट थ्रू तुम्हाला म्हणजे तो मोबाईलचा जो आहे तो तुम्हाला एक नोटिफिकेशन येते. ॲप्लिकेशन जर तुम्ही मोबाईलमध्ये डाउनलोड केलं असाल तर मोबाईल ॲप्लिकेशन तुम्हाला इकडे एक नोटिफिकेशन बघायला मिळते, ओके. दुसरी गोष्ट जर मी सांगायची म्हटली ह्यामध्ये ॲड हेजचा ऑप्शन आहे. सो जेव्हा पण तुम्हाला हेज ॲड करायचं असेल तर हेजिंग जनरली हा सजेस्ट नाही करत. हेजिंग डिपेंड्स अपॉन युअर रिस्क रिवॉर्ड रेशो, कारण प्रत्येकाचा रिस्क रिवॉर्ड रेशो वेगळा असतो. त्यामुळे ॲड हेज तुम्ही करू शकता आणि त्या विषयावरती तुम्ही ट्रेड्स बनवू शकता, ओके. त्यानंतर इथे जो आहे तो एक सिलेक्टर आहे. सिलेक्टरवरती जेव्हा तुम्ही याल ना तर तुम्हाला जर सॉर्ट आउट करायचं असेल IVR आणि IVP बेसिसवरती तर यू कॅन सॉर्ट इट आउट, की मला इम्प्लाइड वॉटी रँकच्या बेसवरती सॉर्टिंग पाहिजे. सो कोणत्या स्टॉकची IVR IVP जास्त असेल तर तुम्हाला इथे सॉर्ट आउट मिळेल, ओके. सो दिस इज द थिंग. आणि जर तुम्हाला ट्रेंडच्या बेसवरती पाहिजे की कोणत्या स्टॉकचा ट्रेंड जो आहे तो माइल्ड आहे किंवा स्ट्रॉंग आहे किंवा ऑस्किलेटिंग आहे ते मिळेल. सर माइल्ड ट्रेंडचे स्टॉक्स आहे, ऑस्किलेटिंग स्टॉक्स आहेत. सो जेव्हा पण आपण सेलिंगच्या पर्स्पेक्टिव्हने बघू तेव्हा ट्राय करा की ऑस्किलेटिंग जे स्टॉक्स आहेत ते तुम्हाला बेटर अपॉर्च्युनिटीज फाइंड आउट करून देतील. सो जसं ऑस्किलेटिंग बघायला गेलं तर टाटा केमिकल्स जायचं, मी डायरेक्टली टाटा केमिकल्स ओपन करणार आणि त्या बेसमध्ये बघणार की कोणता स्टॉक जो आहे जो मला इथे रेंज प्रोव्हाइड करते, ओके. सो सिम्पल कन्सेप्ट आहे ऑप्शन
रायटरची काय करायचं आहे आपल्याला, फक्त जायचं आहे, इंडेक्स सिलेक्ट करायचं, स्टॉक सिलेक्ट करायचं आणि किती दिवस मला होल्ड करायचं आहे. जर ते मला मिळालं तर त्या बेसवरती मी जाऊन तिकडे एक ट्रेड बनवणार बेस्ड ऑन दी सिग्नल. सो ग्रीन सिग्नल असेल तर ट्राय टू गो विथ दोज थिंग्स. ओके. आणि आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. जर तुम्हाला आणखी काही अशा डिटेलमध्ये व्हिडिओज पाहिजे तर तुम्ही एकदा व्हिडिओ लायब्ररी व्हिजिट करा. लर्न सेक्शनमध्ये येऊन व्हिडिओ लायब्ररी इन डिटेल आपण सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या आहेत हिंदी, इंग्लिश, मराठी आणि तमिळमध्ये सुद्धा. ओके. आय होप यू एन्जॉय दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर अ टाईम.